नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत सोले भात। त्यासाठी 3 माप तेल टाकलेलं आहे आणि जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे, अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे, बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची, टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कोरडे मसाले टाकून घ्यायचे, हळद तिखट मीठ हे छान फिरून घ्यायचं आहे आणि जेवढे आपले तांदूळ आहे त्या हिशोबाने त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि हे आहे तुरीचे ओले दाणे, हे दाणे काढून घेतलेले आहे। या दाण्यांनाच आमच्याकडे सोले असे म्हणतात। तर सोले भात हा थंडीच्या दिवसात आवर्जूनच गावाकडे बनवतात आणि सोले भात जर नाही खाल्ला तर काही दाणे खाल्ल्यासारखेच वाटत नाही, म्हणून आमच्याकडे सोले भात हा आवर्जून सर्वच लोक बनवतात। तर मी तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे सोले भाताची। तर त्यामध्ये मी आता पाण्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे, स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकून दिलेला आहे आणि छान फिरून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून कुकरला छान 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे। आणि हे पहा, कुकर मस्त आपला झालेला आहे, वाफ काढून घेत आहे। थंड झाल्यावर मी प्लेटमध्ये सर्व करत आहे। सोले भात खूपच छान झालेला आहे, गरमागरम खायला खूप मस्त लागते आहे आणि त्याबरोबर जर थोडं दही असलं का फारच छान लागते। पण रात्रीचा वेळ आहे तर दही काही घेतलेलं नाही आहे मी सोबत। आणि पहा किती छान असं प्लेट दिसत आहे आपली। आणि तर तुम्ही असा सोले भात करून पहा आणि एन्जॉय करा, पदार्थाचा आस्वाद घ्या। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक करत जा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा। धन्यवाद।